जातं, परंतु आज त्याच्यासाठी काय वाढून ठेवलंय या तिसऱ्या रजनीमध्ये खूप काही गोष्टी आपल्याला पाहायला, हाताळायला आणि निहायला मिळणार. कारण मैदानाच्या आतमधून पंचांचा इशारा आलाय, जिथे सामन्याला सुरुवात होत असताना पाहायला मिळते स्ट्रायकर एंटर बॅटर रोहन कडूला आपण पाहतो, जो स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिला बॉल गणपती बाप्पा मोरया. पहिला बॉल हाफ ट्रॅकर होता, ऑन साइडला खेळलाय, क्षेत्ररक्षक धावतो, आउटफील्ड फास्ट आहे. पहिल्या बॉल वरती पहिला सणसणीत चौकार. एक चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला. बॅकफुटला येत असताना ऑन साइडला स्टिअर केलं. बेलपाडाचा ब्रँड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. पहिल्या बॉल वरती चौकार आलाय. बॅकफुट आणि फ्रंटफुट हा भेदभाव या खेळाडूकडून कधी पाहायला मिळालेला नाहीये. चांगला स्ट्रोक आलाय चौकार खेळत असताना काऊ कॉर्नर रिजन मध्ये. पुढचा बॉल बॅटची आउटसाइड एज, कॉट बिहाइंड विकेट. एक तेरी तो एक मेरी. दुसऱ्याच बॉल वरती खेळाडू क्रमांक पहिला रोहन कडू बाद. छत्रपती ऑन स्क्रीन आपण पाहतोय हताश निराश मुद्रेने तंबूच्या आसऱ्याला परतत असताना रोहन कडूला पाहिलं जात आहे. एक चांगल्या दर्जाचा स्ट्रोक त्याने खेळला होता, परंतु दुसरा बॉल फुलर लेनचा ड्रायव्हिंग लेंथ वरती होता आणि ड्राईव्ह करण्याच्या प्रयत्नामध्ये ज्याची कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये मी यष्टीरक्षकाचं कौतुक करेन. ऋतिक गरत खारकोपरचा असणारा यष्टीरक्षक चांगल्या रीतीचे आय सेट ज्याचे पाहायला मिळाले. कारण ज्या वेळेला आपण जिथे नैसर्गिक असणाऱ्या प्रकाशामधून ज्या वेळेला तांत्रिक प्रकाशाकडे ज्या वेळेला येतो ना, कृत्रिम प्रकाशाकडे ज्या वेळेला येतो ना, त्यावेळेला आय सेट्स व्हायला फार वेळ लागतो. कारण अंडर द फ्लड लाईट्स आपलं क्रिकेट हे पहिलीच मॅच, त्यावेळेला आय सेट्स होणं तितकंसं अवघड होऊन जातं. परंतु या खेळाडूने दाखवून दिलंय चांगल्या रीतीने. इथे रनवेमध्ये थोडासा बिघाड झालाय. गोलंदाज पुन्हा एकदा स्वराज पाटील गोलंदाजी मार्गमध्ये सज्ज होत असताना पाहायला मिळेल. टाइम लिमिटचे आहेत. एक सत्र हाताळण्यासाठी 25 मिनिटाचा वेळ आपल्याला दिला जाईल. अर्थात एक षटक हे 5 मिनिटाचं राहील. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा लोअर फुल टोस ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. टर्न केलं, मनगटाला फिरवलं, वळवलं, पाठवलं चेंडूला सीमारेषेच्या बाहेर घरंगळत अलॉंग विथ द कार्पेट. चौकार. परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाही. बॅटची इनरेज घेतली, परंतु एलिव्हेशन चांगलं मिळालं. अत्यानंद क्षणार्धात पुसला गेला. विकेट घेण्याचा गोलंदाजाला जो काही आनंद झाला होता ना, तो लगेचच पुढच्याच बॉलवरती फलंदाज आल्यानंतर पुढच्याच बॉलवरती चौकार त्याने ठोकला. हा बॉल फुलर लेनचा ड्रायव्हिंग लेन वरती पुन्हा एकदा पाहायला मिळाला, जिथे ड्राय केला. ऑफ ड्राय करत असताना क्षेत्ररक्षक आहे. एक धाव निश्चितच मिळेल. धावा येत असतात. धावा बनवणारा खेळाडू पाहिजे. यू कांट गेट शॉट, यू मेक अ शॉट. धावा जिथे आपण अनेक वेळेला पाहतो ना की फटके मिळत नसतात, ते बनवावे लागतात आणि या खेळाडूंनी बनवलेत. कारण एक पहिला बॉल लोअर फुलटॉस मिळाला, त्याला ऑन साइडला स्ट्रोक खेळला, ज्यावरती चौकार प्राप्त झाला. पुढचाच बॉल अगदी फुलर लेनचा पाहायला मिळाला. सिंगल अर्जित केली आहे. प्रथमतः स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतो. अनिकेत आघाडीला आलाय हा बॅटर आणि अर्थात त्याला मात्र स्ट्राईक एंडवरती येत असताना पाहायला मिळेल अनिकेत शिवकर, मोरावेचा खेळाडू. अंकित शिवकरला आपण पाहतोय, मोरावेचा खेळाडू आहे, त्याच्याकडूनही खूप साऱ्या अपेक्षा असतील. पुढचा बॉल अराउंड विकेटने हाफ ट्रॅकर कट करण्याचा प्रयत्न करण्यात आला. जिथे उसळी घेणारा हा बॉल फुंकर मारत असताना यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. आपलं स्वागत आहे अंकित शिवकर या UNPL मध्ये हे सांगण्याचा प्रयत्न पहिल्याच बॉलवरती स्वराज पाटीलने केलाय. चांगली डिलिव्हरी राहिली. हाफ ट्रॅकर हाताला, उसळी चांगली प्राप्त केली. शोल्डर चांगले स्ट्रॉंग पाहायला मिळालेत या गोलंदाजाचे. आर्म स्ट्रॉंग आहेत. पुढचा बॉल फुलर लेनचा ड्राय केला. डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर एक सणसणीत चौकार. तेरा धावा फलकावरती पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल डीप बॅकचा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक क्लासिकल अंदाजामध्ये क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक पाहायला मिळाला. खातं खोललं अंकित शिवकरने, मोराब्याचा बॅटर अर्थात चौकारानं.
संघाची धावसंख्या धावफलकावरती आहे ते एकंदरीत 13. पहिल्या षटकाचा खेळ संपुष्टात आलाय. चौकार षटकारांची तुफान आतिषबाजी, अचूक नियंत्रित गोलंदाजी, बॅट अँड बॉलची जुगलबंदी, स्वतःला सिद्ध प्रसिद्ध करण्याची नामी संधी, अचूक स्कोरिंग, छान अंपायरिंग, ओघवत्या शब्दातील समालोचन, गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा, सिल्वर ट्रॉफी, उल्वेनोड प्रीमियर लीग. चला घाई करा, क्षेत्ररक्षण करणारी टीम याकडे लक्ष असायला हवं. मित पाटील यांना टीम की आपल्याला दिला गेलेला जो वेळ आहे ना त्या वेळेमध्येच आपल्याला षटक कंप्लीट करायचं आहे, अन्यथा आयोजक कटिबद्ध आहेत. पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. कोणती हायघाई केली जाणार नाही. पुढील दोन्ही संघ मी आपलं लक्ष वेधेन. आपण उपस्थित झाला असाल तर चला या आपण प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत घेऊन या. रियानी एंटरप्राइजेस, नावेखाडी आणि खारकोपर किंग. गोलंदाजी मार्क प्रति गोलंदाज सज्ज होत असताना दुसऱ्या षटकाच्या दरम्यान पाचारण करण्यात आले. रोहन पाटील मोराब्याचा आणखीन एक खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येत असताना पाहायला मिळतोय. गतवर्षी उल्वे प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूला बेस्ट बॉलर हा पुरस्कार मिळाला होता, परंतु या वर्षीची सुरुवात त्याची कशी असेल? गतवर्षी अपेक्षा खूप होत्या, गतवर्षी चांगल्या रीतीने परफॉर्मन्स केला, आता अपेक्षा वाढल्यात या खेळाडूकडून. प्रत्येकाकडून अपेक्षा वाढत असतात प्रत्येक क्षणाक्षणाला, आणि येणारा कालखंड सांगत असतो की आपण किती कटिबद्ध आहोत या गोष्टींसाठी. लोअर फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, पाठवलाय फाईन लेगला, आउटफील्ड फास्ट आहे, धाव मिळतील 4, चौकार. कोहली काय बॅटिंग देने के लिए 3 बॉल 9 धाव संख्येवरती नॉट आउट खेळतोय. 2 चौकार 1 सिंगल त्याच्या बॅटमधून आल्या आणि चांगल्या स्ट्राईक रेटने मैदानाच्या आतमध्ये आपण आल्याची जाणीव तर त्याने करून दिली निश्चित, परंतु त्याने अस्तित्वही सिद्ध केलंय. शिवतेज हा बॉल एक्स्ट्रा कव्हरला, फॅन्टास्टिक फॅब्युलस स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. अगदी ज्या पद्धतीची सुरुवात पाहायला मिळाली आहे शिवतेची, अर्थात सिद्धार्थ आणि गोल्डी बामणडोंगरीचा प्रत्येक खेळाडू म्हणत असेल, सोबती रे तू तुझ्याच अन तुला तुझीच साथ, शोधुनी तुझीच वाट चाल एकला. आता मात्र त्याला एकट्याने चांगल्या रीतीची बॅटिंग करावी लागणार आहे आणि दर्जेदार परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाला. 4 बॉल 13. पुढचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, मिस टायमिंग राहिला. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो, 1 धाव निश्चित मिळाली आहे. समाधानी आहे दोन्ही बॅटर्स एकेरीवरती. चांगल्या प्रकारची फेक धाव मिळाली. 1 संघाची धावसंख्या एकाने पुढे. धावफलकावरती धावा सध्याच्या घडीला 22 पाहायला मिळतात. 22 रन्स ऑन दी बोर्ड. मोराव्याचा खेळाडू अंकित शिवकर मात्र स्ट्राईक एंडवरती असेल तर रोहन पाटील गोलंदाजी मार्कवरती. एकाच गावातील 2 खेळाडू, प्रत्येकाचे खाणाखुणा, प्रत्येकाचे धागे दुरे निश्चितच जाणतात हे खेळाडू, कारण एकाच गावामधील आहेत. अनेक वेळेला प्रॅक्टिसमध्ये कमकुवत दुवे ताकदवान दुवे जाणत असताना चांगल्या दर्जाची गोलंदाजी केली आहे, परंतु आज पुन्हा एकदा गाठ पडली आहे ठकाठका. निमित्त आहे उल्वेनोड प्रीमियर लीग 2024 सिल्वर ट्रॉफी. पुढचा बॉल थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल करत असताना यष्टांच्या पाठीमागे आपण ऋतिक गरतला पाहतोय. काही अंशी क्षेत्ररक्षणामध्ये बदल व्हायला हवी. लेफ्ट हँडर बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर रेंजवरती आलाय. त्याच्यासाठी एक मिड विकेट आणि एक लॉंग ऑन तैनात करण्यात आला. ऑन साइडला डीप एक्स्ट्रा कव्हरला एक क्षेत्ररक्षक आहे 38 सर्कलच्या बाहेर. पुढचा बॉल खोलात टाकलाय, उजव्या एसीच्या बाहेर रूम दिला होता. आउटसाइड ऑप्शन ड्राय केला. एकेरी धाव इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एकेरी दुहेरीची सांगड चांगल्या रीतीने घातली आहे. या गोष्टी फार मजेदार आणि जमेच्या राहणार आहेत, कारण याच बाबी आपल्या पथ्यावरती पडतील. उत्तरार्धामध्ये एक मोठं धावसंख्या उभी करण्यासाठी एकेरी दुहेरीची सांगड घालत असताना सध्या घडीला धावफलकावरती धावा आपण पाहतोय तर 23 आहेत. एक खेळाडू बाद झालाय, जिथे या जर प्रोजेक्टेड स्कोर 13.80च्या सरासरी धावा आल्या तर 69 बनतात. यावेळेला ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न अगदी यष्टांच्या मधोमध सापडलाय. खेळाडू क्रमांक 2 लेग बी 4 प्लम्प बाद. हिंदुत्वाचं रक्षण करून काहीतरी शुभ घडत असताना त्यावेळेला अशुभ त्याचा नेहमीच पाठलाग करत असतो.
असंच काहीतरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं. मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, रिप्ले आपण पाहतोय. चांगल्या दर्जाची गोलंदाजी रोहन पाटीलने केली आहे. कंबॅक चांगलं राहिलं. पुलर लेनचा बॉल अगदी यष्टांच्या मधोमध सापडला आणि जिथे खेळाडू बाद होत असताना पहा नीट अँड क्लीन कॅमेरा बघ PTCच्या माध्यमातून कौतुक करेन मी सुनीलजी पाटील सरांचं देखील. अगदी यष्टांच्या मधोमध हा चेंडू इथे खेळाडूला उद्ध्वस्त करून गेला, अर्थात बाद करून गेला. रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये, बामणडोंगरीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. हाफ ट्रॅकर गुडलेन स्पॉटवरून राईज होता, हलक्या हाताने स्टिअर केलं, चेंडूला बॅकलेफ्ट खाली ठेवली आणि हलक्या हाताने कट करत असताना एक सिंगल इथून अर्जित करण्यात आली. एकेरीच्या मदतीने 2 षटकांचा खेळ संपुष्टात आला. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात. त्या 12च्या धावगतीने 24 आहेत. 2 खेळाडू बाद झालेत, अर्थात 5 षटकांची लढत. 12च्या सरासरी धावा आल्या तर 60 बनतात. परंतु क्रिकेटचा हा खेळ आहे, शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला एक चांगली लढत पाहायला मिळेल. या ऐकूया डीजे कडून एक मधुर संगीत. अगदी राम जन्मभूमी आपल्याला पावन होत असताना पाहायला मिळेल. परंतु मैदानाच्या आतमध्ये जिथे वळी आहे, जिथे 24 धावा धावफलकावरती आहेत, 2 खेळाडू बाद झालेत. अर्थात तिसरे षटक रोहन पाटीलला पुन्हा एकदा पाचारण करण्यात आलंय. विशाल घरत आलाय गोलंदाजी मार्कवरती. खारकोपरचा हा खेळाडू गोलंदाजी मार्कवरती दाखल होत असताना पाहायला मिळतोय. कशा ढाटणीची तो गोलंदाजी करेल हे पाहणं गरजेचं राहणार आहे. खारकोपर विभागामधून किंवा या गावामधून येणाऱ्या खेळाडूंनी आपल्या नावाभोवती एक वलय निर्माण केलंय. प्रत्येक गावामधून एक एक खेळाडू सातत्यपूर्ण 16 गावांमधील प्रत्येक गावातून एक एक खेळाडू चांगल्या रीतीचं प्रदर्शन करत असताना उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलंय. कमी गतीने टाकला, लपेटला, ऑन साईडला केला, क्षेत्ररक्षक येतो, त्या ठिकाणी चुकी झाली आहे. क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. धाव मिळतील 4, चौकार. स्लॉक स्वीप करत असताना रोहित म्हात्रेच्या बॅटमधून परफेक्ट मिडल ऑफ द बॅट पाहायला मिळाला. प्रत्येक षटकाची सुरुवात चौकारानं झाली. कमी गतीने आडव्या बॅटने फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक, आउट ऑफ द पार्क, षटकार. है तूने अपने काबिलियत पे विश्वास, तब तक रचा है तूने एक नया इतिहास. रोहित म्हात्रे काय स्ट्रोक प्ले केला. उजव्या यष्टीच्या बाहेर अगदी फुलर लेनचा बॉल फुल टॉस मिळाला आणि लपेटला, ऑन साईडला पाठवला षटकारासाठी. एक पॅरलल स्ट्रोक राहिला, फ्लॅट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना धावा देऊन गेला अर्धा डझन. जिथे 34 धावा धावफलकावरती आहेत. धावफलक आता मात्र झपाट्याने पुढे सरकत असताना विशाल घरतवरती हल्ले. पुढचा बॉल, यावेळेला वळण प्राप्त केलं चेंडूने. गरकन गिरकी घेतली, फलंदाजाची फिरकी घेतली, यष्टीरक्षकाचा भेद घेतलाय. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळाला. वळण तितकंच प्राप्त केलं विशाल घरतने. खेळपट्टीने आता मात्र रंग बदलायला सुरुवात केली आहे. हतबड वळण प्राप्त झालेला हा चेंडू पाहायला मिळाला. पुढचा बॉल, याही वेळेला ऑन साईडला ताकदीचा वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडू करतो हवाई सफर, हवाई हल्ला, षटकार. बोला गणपती बाप्पा. षटकार आलाय. संघाची धावसंख्या वेगाने पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतीये तब्बल 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. दर्जेदार बॅटिंग, आपल्या बॅटिंग मधला क्लास दाखवत असताना रोहित म्हात्रे मैदानाच्या आतमध्ये 2 षटकार 1 चौकार त्याच्या बॅटमधून आलाय आणि अर्थातच चांगल्या दर्जाची बॅटिंग त्याने केली आहे. एक मोमेंटम शिफ्ट करणारा हे षटक राहू शकतं. पुढचा बॉल पुलर लेनचा होता. बॅटची आतली कड घेतली आहे का हे देखील पाहावं लागेल. शॉर्ट फाईन लेगला क्षेत्ररक्षक आहे. एक आवाज विशिष्ट पद्धतीने आला जरूर, परंतु जिथे धाव प्राप्त होत असताना पाहायला मिळालेली नाहीये. डॉमिनेट करणारा हा बॉल राहिला. एक युवा गोलंदाज अर्थात विशाल घरतच्या माध्यमातून धाबाही खर्च केल्यात, परंतु काही चेंडू चांगल्या सटीक लेंथ अँड लाईन वरती त्याने हाताळत असताना पाहायला मिळालाय. पुढचा बॉल
आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला, पंचाकडे अपील करण्यात आली आहे, परंतु पिचिंग इन लाईन, हाईट फॅक्टर, डिरेक्शन ऑफ द बॉल पंचाने हेतू पुरस्सर पाहिलेल्या या काही गोष्टी होत्या. त्यावरती सांगितलं की लेग बाईजनी मिळेल ती एकेरी धाव. संघाची धावसंख्या 3 षटकांचा खेळ संपुष्टात आल्यानंतर आहे ती 41 धावा धावफलकावरती 3 षटकांचा खेळ संपुष्टात आला. या ऐकूया सँडी डीजेच्या माध्यमातून मधुर संगीत. तीन षटकांचा खेळ संपुष्टात आला. धावफलकावरती 41 आहेत. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. खारकोपर किंग्स टीमचा कॅप्टन अर्थात प्रतीक पाटील आणि रिहानी एंटरप्राइजेस नावेखाडी टीमचा कर्णधार तकदीर पाटील आपण उपस्थित राहणं गरजेचं राहील. इनिंग ब्रेकमध्येच जसे इनिंग संपेल ना लगेचच टॉस बॉक्सकडे आपण वळणार आहोत. अन्यतः आपण उपस्थित झाला नाही तर आपल्याला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. आयोजकांनी सक्त ताकीद दिली आहे. गोलंदाज क्रमांक 4 प्रतीक गरत गोलंदाजी मार्कवरती येतोय. उजव्या एसीच्या बाहेर दिशाहीन गोलंदाजी. अवांतर चेंडू येत असताना पाहायला मिळतोय. संघाच्या धावसंख्येमध्ये अवांतरने भर पडत असताना धावफलक 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. एक वाईड आला, एक लेग बाईज, 2 एक्स्ट्रा. संघाची धावसंख्या धावफलकावरती 42 आहे. पहिला खेळाडू 4 वरती, दुसरा खेळाडू 23 वरती बाद झाला. 42 धावा धावफलकावरती. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज. याही वेळेला उजव्या एसीच्या बाहेर कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक 1 2 3 ड्रॉप. काय घडतं मैदानाच्या आतमध्ये अशा रीतीच्या कॅचेस व्हायला हव्यात, परंतु जिथे झेल निसटला खेळाडूला मिळाला जीवदान, ज्याच्या बॅटमधून अतिशय खेळ आलाय. कॅप्टन येत असताना पाहायला मिळतं. पुढील मॅचसाठी अर्थात प्रतीक पाटीलचंही हार्दिक स्वागत खारकोपर किंग. परंतु अगदी त्याच वेळेला रियानी एंटरप्राइजेस नावेखाडी टीमचा कर्णधार तकदीर पाटीलचाही लक्ष वेधू. पुढच्या मॅचसाठी आपण सज्ज राहा. आपला संपूर्ण संघाचा फौज फाटा घेऊन सज्ज राहायला हवं. रायगड प्रीमियर लीग घेऊन या, पनवेल प्रीमियर लीग घेऊन या. अगदी त्याच वेळेला बामणडोगरी गावामधून येणारा प्रत्येक खेळाडू हा कर्णधार किंबहुना अधिकचे खेळाडू या गावामधून खेळाडू खेळत असताना पाहायला मिळालेत आणि आजही त्याचा प्रत्यय आलाय, प्रचिती आली आहे. पुढचा बॉल गोलंदाज लोअर फुलटोज आहे. एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग राहिला. क्षेत्ररक्षक धावतो. आउटफील्ड फास्ट आहे. एक धाव निश्चित मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय आणि यशस्वी. खारकोपर किंगचे सर्वा आदरणीय रोशनजी म्हात्रे साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना पाहायला मिळतं. आपलंही हार्दिक असं स्वागत. आदरणीय सुधीर शेठ ठाकूर साहेब यांची उपस्थिती आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळते. दोन्ही संघ मालक उपस्थित आहेत आणि एक यशस्वी आयोजक देखील UNPLचे. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज आदरणीय प्रल्हाद शेठ भोईर साहेब यांचंही या ठिकाणी, प्रल्हाद शेठ भगत साहेब यांचं या ठिकाणी आगमन होत असताना गोल्डमॅन यांची उपस्थिती आजच्या दिवसामध्ये, आजच्या तिसऱ्या रजनीमध्ये पाहायला मिळते. आगतम स्वागतम सुस्वागतम. पुढील मॅचसाठी दोन्ही टीमचे कॅप्टन सज्ज झाल्यात. प्लेइंग 11ची लिस्ट ही आमच्यापर्यंत पोहोचवा. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. मॅच आता मात्र काही काळ शांत झाली आहे. ऋतिक घरचं हे षटक कमबॅक करणारं राहिलं. मोमेंटम शिफ्ट करून देतोय. या आधीच्या षटकामध्ये 17 आल्या होत्या. हा बॉल डाऊन द ग्राउंड केला. हेलिकॉप्टर होता. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. धाव मात्र मिळत असताना पाहायला मिळते. अर्थातच जिथे एक धाव येत असताना संघाच्या धावसंख्येमध्ये एकाने भर धावफलक जाऊन पोहोचते. 47 धावा धावफलकावरती आहेत. 47 धावफलकावरती धावा जिथे 47 आहेत. षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना 5 षटकांची लढत, 25 मिनिटाचा अवधी, 18 मिनिटाचा वेळ संपुष्टात आलाय. याकडेही लक्ष द्यायला हवं. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर. मिस टायमिंग. उसळी जास्त होती चेंडूला. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. 3 क्षेत्ररक्षक येत आहेत परंतु निर्जन स्थळी चेंडू ट्रॅव्हल होतोय. धावा इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळतील पुनश्च 2. या षटकामध्ये कभी खुशी कभी गम या स्वरूपाचं षटक राहिलं. धावाही आल्या परंतु मोठा स्ट्रोक अद्याप आलेला नाही आहे. चौकार किंवा षटकार पाहायला मिळाला नाही. ही जमेची बाब आहे खऱ्या अर्थानं खारकोपरचा. आणखीन एक ऋतिक घरात एक चांगल्या दर्जाचा गोलंदाज आपण पाहिला. बॅक टू बॅक दुसरा गोलंदाज खारकोपर गावामधून येणारा मैदानाच्या आतमध्ये चांगल्या दर्जाची गोलंदाजी करत असताना आपण पाहतोय. या षटकाचा एकंदरीत विचार केला तर शेवटच्या चेंडूचा खेळ आणखीन शेष आहे. धावफलकावरती धावा आहेत 49. पुढचा बॉल
उजव्या यशीच्या बाहेर पुन्हा एकदा टाकावा लागेल. दिशाहीन गोलंदाजी आहे का? पंच आमच्याकडे वळतात. गोलंदाजाला दंडित करण्यात येत आहे. बामणडोंगरी गावामध्ये अगदी त्याच वेळेला उलवेनोड गावामध्ये आपण पाहिलं ना तर रेल्वे स्टेशन आहे आणि अगदी प्लॅटफॉर्म नंबर 1 वरती येणारी गाडी चुकून प्लॅटफॉर्म नंबर 2 वरती जावी, काहीसा असाच प्रकार प्रताप मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. पुढचा बॉल यावेळेला ऑन साइडला दर्जेदार स्ट्रोक केलाय. ना होतं लाईन वरती कंट्रोल, ना होतं लाईन वरती नियंत्रण. हे होतं फक्त फलंदाजाला आमंत्रण. स्वीकारलंय, पाठवलाय षटकार. चार षटकांचा खेळ संपुष्टात आला. मैदानाच्या आतमध्ये धावा थांबण्याचा जो काही वेग आहे ना, ओघ आहे ना, हा थांबण्याचा नाव घेत नाहीये. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या, तिसऱ्या षटकामध्ये 17 आल्या, चौथ्या षटकामध्ये 15 आल्या. एकंदरीत बंडलात अर्धशतक कंप्लीट करत असताना धाव फलकावरती धावा आहेत त्या 56. अब तक 56 धावा धाव फलकावरती. शेवटचं षटक जिथे मोठी धावसंख्येवरती मजल मारण्यासाठी किंवा टार्गेट सेट करण्यासाठी आवश्यक असणारी जी काय धावा आहेत या इम्पॉर्टंट राहतील. या षटकाच्या दरम्यान 20 मिनिटाचा अवधी संपुष्टात आलाय. आपल्याकडे आहेत ते केवळ 5 मिनिटं आणि आपल्याला एक षटक कंप्लीट करायचं आहे. नाहीतर एक क्षेत्ररक्षक तटीय सर्कलच्या आतमध्ये बोलावण्यात येईल. दोन्ही पंचांनी लक्ष लगेचच हेरलंय. पाण्याची मागणी करण्यात येते. पाण्याची मागणी आणि त्याची पूर्तता करण्यात येत असताना 5 मिनिटाचा अवधी असेल आणि त्यामध्ये आपल्याला एक शेवटचं षटक हाताळणं गरजेचं राहील. चांगल्या दर्जाची बॅटिंग झाली आहे. शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील हे पाहणं गरजेचं. अंकित शिवकरच्या बॅटमधून एक चांगला स्ट्रोक बॅकफुटला तो निष्णात पाहायला मिळाला. किंबहुना अगदी त्याच वेळेला ना सकारात्मक स्वरूपामधून त्याने एक ऑन साईडला ठोकलेला हा षटकार संघाला एक वलय धावसंख्येला मिळून प्राप्त करून देतोय. 56 धावा धावफलकावरती आहेत. मच निडेड 6 होता. अर्थात संघाची गरज पूर्ण करण्यासाठी हा खेळाडू जाणला जातो. मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज सज्ज होईल. रोहित मात्रे स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाजी मार्कमध्ये क्रिश. पहिला बॉल हा फ्रॅकरचा ऑन साइडला पाठवला वेगाने. क्षेत्ररक्षक येईल त्याआधी चेंडूने मारली बाजी. धाव मिळतील त्या 4. ये दिल मांगे मोर, रन्स मिळतील 4. चौकार. आदरणीय सचिन शेठ गरज साहेब यांचं या आगमन होत असताना पाहायला मिळत आहे व्यासपीठावरती. आपले हार्दिक स्वागत. तिसऱ्या रजनीमध्ये आगतम स्वागतम सुस्वागतम. अर्थात यशस्वी आयोजक या तिसऱ्या रजनीमध्ये पुन्हा एकदा व्यासपीठावरती पाहायला मिळतात. सचिन शेठ गरज साहेब ज्या वेळेला व्यासपीठावरती असतात ना त्यावेळेला प्रत्येक क्षण आणि क्षण अगदी नीटनेटकस आणि व्यवस्थित क्रिकेट कसं होईल ना याच्याकडे आवर्जून लक्ष दिलं जातं. मान्यवरांचा केला जाणारा यथोचित मान सन्मान असू द्यात, त्याच वेळेला अगदी क्रिकेटमध्ये कोणत्याही बाबी ज्या आवश्यक आहेत त्याला कशा पुरवल्या जातील याकडे सचिन शेठ गरज साहेबांनी आवर्जून पाहिले. मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सज्ज होतोय क्रिश. यावेळेचा खोलवा टप्प्याचा हा चेंडू डाऊन द ग्राउंड खेळला. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे क्रिश गरत. अर्थात बामणडोंगरी प्रीमियर लीगची एक खोज युवा गोलंदाज या संघाला मिळाला. बामणडोंगरी प्रीमियर लीग मधून येत असताना त्याला आपण पाहिलं आणि आज या गोलंदाजाने आपल्यावरती दाखवलेला विश्वास असेल. अगदी त्याच वेळेला मोठ्या स्पर्धांमध्ये एक चांगलं परफॉर्मन्स करण्यासाठी या युवा खेळाडूने आपलं संपूर्ण 100% डेडिकेशन, संपूर्ण समर्पण त्याचं निश्चितच चांगल्या रीतीचं पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती धावा येत असताना पाहायला मिळतात त्या अर्थातच 62. पुढच्या मॅचचा काही क्षणामध्ये आपण टॉस करणार आहोत. स्ट्रायकर एंडवरती मागील षटकाच्या शेवटच्या बॉलवरती अंकित शिवकरने टोकला होता षटकार तो आहे. स्ट्रायकर एंडला यावेळेला ऑन साइडला केला. जस्ट अ फ्लिक ऑफ द रिस्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग लाईन फ्रंट ऑफ द स्क्वेअर. एक तर मिळतीये. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. घिसाड घाई इथे अंगलट येईल का? नाही. एक तर निश्चित मिळाले. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला. गेट 1 बाय 1 फ्री ची जणू ऑफर चालू होती मैदानाच्या आतमध्ये आणि धावा मिळाल्या. त्या एक आल्यानंतर दुसरी धाव लगेचच इथे पूर्ण करण्यात येते. संघाची धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचते तब्बल 64 धावा धावफलकावरती आहेत. एक धाव शेवटच्या क्षणाला फार महत्वाची राहणार आहे. आपण अनेक वेळा म्हणतो ना परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका रनाला आणि राजकारणामध्ये एका मताला महत्व फार आहे. अर्थात एक धाव हे शेवटच्या उत्तरार्धामध्ये ज्या वेळेला आपण चेस करायला जाऊ ना त्यावेळेला त्याचा विचार करावा लागेल.
पुढचा बॉल लोअर फुलटोचा ऑन साईडला ड्राईव्ह केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलं, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय, एक धाव निश्चितच प्राप्त होते, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, सेकंड रन देखील वेगाने कंप्लीट करण्यात आली आहे. चित्याची चपळे हरणाचा वेग धारण केला दोन्ही बॅटर्सने, ठाऊक आहे धावा हव्यात आणि धावांसाठी चालू असणारी ही धाव मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. जीवाच्या अकांताने दोन्ही बॅटर्स धावतात. चांगल्या दर्जाची बॅटिंग अंकित शिवकरने केली आहे. मोठे स्ट्रोक आलेले जरूर नाही आहेत, परंतु एकेरी दुहेरीला कन्व्हर्जन चांगल्या रीतीने राहिलं त्यांचं. लोअर फुल टॉस पुन्हा एकदा ऑन साईडला केला, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक येईल, एक धाव निश्चित मिळाले, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय, फेकी चांगल्या एंडकडे झाली आहे, खेळाडू होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. अंकित बाद संघाला दिलाय हा तिसरा धक्का. संघ धावफलकावरती धावा असताना 67 ला हा तिसरा खेळाडू बाद. संघ मालक संजयजी ठाकूर साहेब, राजेंद्रजी म्हात्रे साहेब यांच्या मालकीची टीम पुढील सामन्यामध्ये खेळत असताना पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ मालकांचं विशेष करून आभार आपण मानूयात. खारकोपर किंग्स सुधीरजी ठाकूर साहेब, रोशनजी म्हात्रे साहेब यांच्या मालकीची टीम या स्पर्धेमध्ये खेळत असताना पाहायला मिळेल, त्यांचे विशेष करून आभार आपण मानूयात. मैदानाच्या आतमध्ये वळूया जिथे नवीन बॅटर्स येतोय. शेवटच्या काही चेंडूचा खेळ शेष असताना मैदानाच्या आतमध्ये आशिष म्हात्रेला आपण पाहतोय, तरगरचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला पाहायला मिळतोय. शेवटच्या काही बॉलचा खेळ शेष आहे. शेवटचा बॉल पूर्वार्ध मिस टायमिंग राहिला आहे, उसळी घेणारा हा बॉल बॅटच्या स्टिकरला लागलाय, डीप मधून प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय, क्षेत्ररक्षक येतोय, एक तर मिळाल्या, दुहेरीचा प्रयत्नही करण्यात आलाय, यशस्वी 2 धावा अर्जित करण्यात आल्यात आणि या दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचती येते 69 वरती 70चा असेल टार्गेट. या आपण करूयात पुढच्या मॅचचा नाणेफेकीचा कौल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण उपस्थित राहा. विशेष करून फिल्डिंग करणारी टीम अर्थात प्रदीप मूर्ती नावा, कर्णधार मीत पाटीलचं मी कौतुक करेन की आपल्याला दिलेला वेळ आणि या वेळेमध्येच आपण 24 मिनिटाच्या आतमध्ये आपण इथे आपलं पूर्वार्धाचा खेळ संपवला आहे. या आपण टॉस करतो आहोत. आत्मारामजी कोळी कुंबडभुजे यांचंही आगमन झालं, आपले हार्दिक स्वागत. या आपण टॉस करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित झालेत. आदरणीय चिंतामणजी भगत साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतो आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. महत्वपूर्ण लढत, आणखीन एक पुढील सामना महत्वपूर्ण राहणार आहे. एका बाजूला रियानी एंटरप्राइजेस नावाखाडी, खारकोपर किंग्स टॉस जिंकलाय तो नावाखाडी टीमने. आपण मान्यवरांचे आभार मानूयात. त्यांना विनंती आपण विराजमान व्यासपीठावरती. तकदीर पाटील टॉस जिंकला आहात, पहिली मॅच आपण खेळता, तिसरी रजनी आहे. किती उत्कंठा होती या तिसऱ्या रजनीची, किती वाट पाहिली तकदीर पाटील आणि संपूर्ण टीमने. आयोजन तर खूपच सुंदर आहे. या नाईट रजनी आपल्या उलवा नोटची एक नंबर झालेली आहे आणि थँक्स बोलन उलवा नोट कमिटी यांनी एक नंबर आयोजन केलं आहे आणि स्पेशल थँक्स अमर पाटील शेठ यांनी खूप मेहनत घेतली. त्यांच्या मेहनतीमुळे एवढी मोठी टुर्नामेंट झाली सक्सेस. थँक्यू. तकदीर एकंदरीत काय म्हणशील का, पहिले 4 पर्व हे डे मध्ये पाहायला मिळाले, 5वं पर्व आहे नाईट्स मध्ये स्पर्धा खेळवली जाते. किती उत्कंठा राहिली होती तुम्हाला ॲज अ नाईटमध्ये खेळण्यासाठी, उलवेनड प्रीमियर लीगसाठी आपल्याला किती उत्कंठा होती या स्पर्धेची? आतुरता तर भरपूर होती, कारण 4 वर्ष झाले डे टुर्नामेंट चालू होती आणि 5वा वर्ष नाईट ठेवली ही बोलायची गोष्ट नाही. एवढा मोठा टुर्नामेंट झाले. 16 गावांमधून प्रत्येक एक खेळाडू तुम्हाला घ्यायचा होता. आज तुमचा ताफा किती सुसज्जित आहे, किंवा कोणत्या खेळाडूकडे जास्तीचं लक्ष असेल तकदीर पाटीलचा ॲज अ कॅप्टन, आणि तुमच्या स्वतःकडून किती अपेक्षा असतील? जेवढे प्लेयर आहेत ते चांगलेच प्लेयर आहेत. त्याने प्रत्येकाने 100% दिला तर नक्कीच आम्ही जिंकू. उलवेनड प्रीमियर लीग तिसरी रजनी, टॉस जिंकला आहात. निर्णय टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि निर्णय किती इम्पॉर्टंट राहील तुमच्यासाठी? या ग्राउंडचा विचार केला तर टॉस इम्पॉर्टंटच होता आणि पहिले आम्ही क्षेत्ररक्षण करू आणि समोरच्या टीमला कमीत कमी स्कोरमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. नेहमीच तकदीर पाटीलला आपण चांगल्या दर्जाची बॅटिंग करत असताना पाहायला मिळतं. स्वतःकडून किती अपेक्षा असणार आहेत ॲज अ कॅप्टन म्हणून? कर्णधार पद तुम्ही भूषवत आहात, अगदी त्याच वेळेला मोठ्या प्लॅटफॉर्मवरती आहात. तुम्ही स्वतःकडून किती अपेक्षा ठेवता आणि संघातील प्रत्येक खेळाडूकडून किती?
मी पहिलं तर माझ्या ओनरना धन्यवाद बोलेन की त्यांनी माझ्यावर एवढा भरोसा ठेवून मला कर्णधार बनवला आहे आणि माझी बॅटिंग जी आहे नॅचरल ती तशीच केल्याचा प्रयत्न करेन. तर खूप साऱ्या शुभेच्छा. रिहानी एंटरप्राइजेस नावाखाली या टीमने टॉस जिंकल्या, प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. हा होता तकदीर पाटील. प्रतीक, काय म्हणशील, तुला किती उत्कंठा होती? आज तिसरी रजनी आपण खेळतोय आणि तिसऱ्या रजनीमध्ये या 5व्या पर्वाची तुला किती उत्कंठा राहिली होती? या सामन्याची किती वाट पाहत होतास? पहिली जोडी आपण लवकर पाठवा, सामना सुरू करायचा प्लीज. नक्कीच ओमकार नाईक. मला वाटतंय ज्या काही मोठ्या मोठ्या लीग आहेत त्याच्यापेक्षा ही लीग मला वाटतंय बघा, सगळ्यांपेक्षा सन्मान होत चांगलीच राहील. असते. पहिली आणि जोडी लवकर ही पाठवा. टुर्नामेंट खेळण्यासाठी पूर्ण उलवाना पुस्तकच असते. एक चांगली मॅच आम्ही पाहायला जाऊ. नक्कीच. तर खूप साऱ्या शुभेच्छा असतील. पहिल्या दुसऱ्या मॅचचा टॉस झालाय. रिहानी एंटरप्राइजेस नावाखाली या टीमने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. या आपण काही विशेष सन्मान या व्यासपीठावरती करतो आहोत. या आपण प्रथमतः सन्मान करतो आहोत तेजजी म्हात्रे साहेब यांच्या तुमच्या शुभ हस्ते आपण सन्मानित करतो आहोत. अप्पाजी कोळी साहेब यांचा विशेष सन्मान आपण या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. कोंबड बुगेचे आदरणीय अप्पाजी कोळी साहेब यांचा विशेष सन्मान. नरहर कोळी साहेब यांनाही विनंती करेन आपणही आपलाही विशेष सन्मान आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहोत. स्वागत करूया सकल ददांचे, जमलेल्या या मान्यवरांचे, आज या शुभदिनी शुभ समयी उपस्थित साऱ्या पाहुण्यांचा पाहुणचार या व्यासपीठावरती करण्यात येतोय. आदरणीय तेजजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते आदरणीय संतोजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपणही आपलाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. संतोजी भोईर साहेब यांचा विशेष सन्मान आपण करतो आहोत या स्पर्धेच्या माध्यमातून, या तिसऱ्या रजनीच्या माध्यमातून. गणेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपणही आपलाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. गणेशजी भोईर साहेब यांना विनंती करेन आपलाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. साहेब, स्वागत नसे हा तर आहे जिवाळा, आपल्या पदमस्पर्शाने पावन झाला हा क्रिकेटचा सोहळा. मदनजी कोळी साहेब यांना विनंती करेन आपणही आपलाही विशेष सन्मान आम्ही करतो आहोत. मदनजी कोळी साहेब यांचा एक विशेष सन्मान. तेजजी म्हात्रे साहेब यांच्या शुभ हस्ते अतिथी देवो भव या उक्तीप्रमाणे येणाऱ्या प्रत्येक अतिथींचा केला जाणारा मान सन्मान या व्यासपीठावरती आपण पाहतो आहोत. आदरणीय नरहर कोळी साहेब यांचा विशेष सन्मान आपण करूयात. काही विशेष सन्मान झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा वळूयात या ऑन गोईंग मॅचकडे. आणि अर्थात ज्या ज्या वेळेला सत्कार या ठिकाणी होतील त्या त्या वेळेला सामनेही क्रिकेटचे चालू राहतील, याकडे आपण आवर्जून लक्ष वेधूयात. हॅलो हॅलो चेक. ग्रामपंचायत सदस्य आदरणीय अरुणजी कोळी साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. ग्रामपंचायत सदस्य अरुणजी कोळी साहेब यांचा विशेष सन्मान या ठिकाणी करण्यात येत असताना ऑन स्क्रीन आपण पाहतोय अतिथी देवो भव आदरणीय नरेशजी गरज साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करूयात. नरेशजी गरज साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. नरेशजी गरज साहेब यांचाही विशेष सन्मान आपण करूयात या स्पर्धेच्या माध्यमातून, या तिसऱ्या रजनीच्या माध्यमातून. तर या वळूया मॅचकडे. आदरणीय बंटीजी पाटील साहेब बेलपाडा यांचाही विशेष सन्मान आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतो आहोत. हॅलो ऋतिक घरत हा खेळाडू स्टार्टिंग एंड आलाय. पहिल्या बॉलसाठी ओमकार नाईक उलबनोडो एक्सप्रेस या नावाने संबोधणारा हा गोलंदाज. तेच तर्रार हा खेळाडू अतिशय वेगवान गोलंदाजाने पहिला बॉल सन्मान दिला. आणि बघा ऋतिकसाठी पारितोषिक आलंय. सन्माननीय चिंतामणजी घरसाहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 आणि चौकाराला 500 रुपये त्याच्या अखरदर प्रत्येक चौकाराला दिलं जाईल. मान्यवरांचा पण इथे आभार व्यक्त करूया. आणि या डावाला सुरुवात झाली आहे. 70चं टार्गेट आहे. प्रतिषटक 14.00 हा रिक्वायर्ड रन रेट राहील प्रत्येक षटकामागे बॅटिंग करणाऱ्या प्रदीप स्मृती नावा या टीमला. राईट आर्म ऑफ द विकेट मिससाठी बॅट अँड पॅटच्या मधून बॉल चालला विकेट किपरच्या हातामध्ये. तेच तरर बॉल ओमकार नाईकचा आपण पाहिला. इथे आपण पाहता निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. पॉवर प्ले ऑन आहे. आदरणीय समीर शेठ पाटील साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन. RR ट्रॉफीचे जनक, RR ट्रॉफीचे आयोजक आणि त्यांचं आपण करूया सहर्ष स्वागत. आदरणीय विजयजी कडू साहेब बेलपाडा यांचाही विशेष सन्मान आपण या व्यासपीठावरती करतो आहोत. विजयजी कडू साहेब बेलपाडा यांचाही विशेष सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण करतो आहोत.
विजयजी कडूसाहेब यांचा विशेष सन्मान घेतल्यानंतर आपण पुन्हा एकदा वळूयात समालोचन कक्षाकडे. थँक्यू. धन्यवाद मान्यवरांचं आपण करूया पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आणि जाऊया मॅचकडे. आजच्या रात्रीमधला एक खूप मोठा सामना आपण मैदानामध्ये पाहताय. टार्गेट 70चा आहे. कॅप्टन वर्सेस कॅप्टन हे बॅटल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. ओमकार नाईक आपण जर पाहिला एक अतिशय गुणवान असा हा खेळाडू आहे. समीजी पाटील साहेब बेलपाडा यांचाही विशेष सन्मान आपण करतो आहोत. समीजी पाटील साहेब देखील उपस्थित झाले आहेत, ज्यांचा विशेष सन्मान आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करतो आहोत. अतिथींच्या आगमनाने हर्षित झाला हा सारा मेळा, धन्य धन्य होऊनी करतो हा स्वागताचा सोहळा पार पडतोय. वळूयात समालोचन कक्षाकडे. थँक्यू. मिडॉनला क्लिअर करण्याचा प्रयत्न, हा फटका फसलाय आणि एक मोठा धक्का बसला मैदानाच्या आतमध्ये. प्रदीप स्मृती 11 नावा टीमला कॅप्टन मीत पाटील हा खेळाडू झाला. रिषभ हा खेळाडू आहे बघा. कॅप्टन आता मैदानाच्या आतमध्ये चालला. मीत रिषभ बाद झालाय. मिडॉनला क्लिअर करायचं होतं आणि तिथे फटका फसला. मिस्टॅमिंग फटका आपण पाहिला रिषभच्या माध्यमातून. पहिला धक्का बसला बॅटिंग करणाऱ्या प्रदीप स्मृती 11 नावा या टीमला. खरं तर या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय अतिशय चांगली पाटा विकेट आणि या विकेटची निर्मिती ज्यांनी केली ते चिंतामणजी वैती नवी मुंबई आणि त्याचबरोबर रोज या स्पर्धेच्या खरं तर या विकेटच्या ज्या अदृश्य झालेल्या रेषा आहेत त्या रोज मात्र आखणारे आमचे ज्ञानेश्वरजी कोळी आणि संदीपजी पाटील यांचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. अप्रतिम अशी ही विकेट त्यांच्या माध्यमातून बनवली आणि त्यांना विनंती असेल आपण या व्यासपीठातील सन्माननीय ज्ञानेश्वरजी कोळी साहेब आणि सन्माननीय संदीपजी पाटील साहेब आणि चिंतामणजी वैती या तिन्ही खरं तर मान्यवरांना विनंती असेल आपण या प्लीज आपलं स्वागत. पिच क्युरेटर म्हणून ज्यांना म्हटलं संबोधलं जातं आणि अप्रतिम विकेट या ठिकाणी तयार करण्यात आलेले आहे. उल्वानोड विभाग प्रीमियर लीग या स्पर्धेसाठी दर्जेदार आयोजन, शिस्तबद्ध असं हे शेलगरचं आयोजन. आज तमाम प्रेक्षकांच्या भेटीला आले तमाम उल्वानोड वासियांसाठी भेटीला आलंय. 16 गावाची युनिटी, 16 गावाची एकी तुम्हाला या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. आणि इथे डॉट बॉल आलाय. पहिलं षटक ओमकार नाईकने आपल्या नावलौकिकाला साजेशी कामगिरी करत पॉवर प्लेमध्ये धाव खर्च केली फक्त 1, गडी बाद केला 1. आता येणाऱ्या 24 बॉलमध्ये तब्बल 69 रनची गरज. सुरुवात चांगली झाली आहे. अप्रतिम दमदार सुरुवात ओमकार नाईकने आपल्या टीमसाठी करून दिली. सिद्धार्थन गोल्डी बामणडोंगरी संघाचा संघनायक. राया शिवराया धन्यवाद. खरं तर शिस्तबद्ध स्पर्धा, घड्याळाच्या काट्यावर चालणार ही स्पर्धा आहे. कुठेही इथे आपण पाहिला या स्पर्धेला थांबता कामाने अशी स्पर्धा आहे आणि अप्रतिम असं योगदान संपूर्ण आयोजकांचं राहिलं. योगेशजी पाटील कतलुब्याचे आमचे आणखीन एक चांगले खेळाडू त्यांचं इथे आगमन. सेकंड ओव्हरसाठी बॉलिंग मार्कमध्ये गोलंदाज येत आहेत. या ठिकाणी पाहत आहे पहिला बॉल या षटकातला सनी ठाकूर धीम्या गतीचा बॉल होता, उजव्याच्या बाहेर टाकला आणि हा निर्धाव चेंडू आपण पाहत आहे. त्या ठिकाणी फलंदाज आहेत ऋतिक घरत. खारकोपरचा हा खेळाडू आहे. त्याला प्रत्येक षटकाराला 1000 आणि चौकाराला 500 रुपयाचं पारितोषिक चिंतामणजी घरत साहेबांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं आहे. तर एक मोठी भागीदारी हवी आहे. पहिल्या इनिंगमध्ये जी भागीदारी झाली होती रोहित आणि त्याच्या बरोबरीने अंकितमध्ये, तशी भागीदारी होणं गरजेचं आहे. इथे फुल टॉस बॉल फक्त टर्न केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये आउटफील्ड फास्ट आहे. बॉल मात्र चाललाय गोळीच्या वेगाने सीमारेषा पार. रन्स मधील 4. क्या बात आहे. निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी श्रीमंत योगी श्रीमंत योगी छत्रपती शिवरायांना त्रिबार मानाचा मुजरा. बघा खरं तर सनीत ठाकूर हा बेलपाडा गावचा खेळाडू आहे. तो बॉलिंग मार्कवर त्याला त्याच्या समोर आपण पाहताय खारकोपरचा ऋतिक घरत, त्याने ठोकलाय चौकार. टार्गेट प्रचंड मोठा आहे आणि या धावांचा पाठलाग करताना तुम्हाला रिक्वायर्ड रन रेटनुसार पुढे जावं लागेल. अजूनही आपण पहिला मोठी इनिंग मात्र मैदानाच्या आतमध्ये या खेळाडूंना साकारावं लागेल. अवे फ्रॉम द बॉडी, पंचांचा इशारा, वाईड बॉल. आज आपण पाहता आजच्या रात्रीमधला हा पहिला सामना
प्रदीप स्मृती नावा विपक्ष मैदानामध्ये सिद्धार्थन गोल्डी बामणडोंगरी या दोन टीमच्या दरम्यान ही लढत. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करताना 69 धावा केल्या, 70 धावांचं लक्ष उभं केलं मैदानाच्या आतमध्ये प्रदीप स्मृती नावा संघासमोर बामणडोंगरी टीमने. हाफ ट्रॅकर शॉट ऑन पूल करायचा, मिस टायमिंग आहे फटका. डीप मध्ये फिल्डर आहेत, प्रोटेक्शन चांगलं आहे, चेंडू उचललाय, दरम्यान फेकण्याचा प्रयत्न आणि ते 1 रन कंप्लीट. 1 धाव आली, एका रनने मात्र स्ट्राईक रोटेट केले. स्ट्रायकिंग एंडला आला मित पाटील, हा खरं तर खेळाडू नावा या ग्रामीण खरं तर संघातला एक अतिशय चांगला हरवणारी यंगस्टर आणि आज त्याच्यावरती कॅप्टनची जबाबदारी स्वतः रवींद्र पाटील साहेबांनी कैलाशी पाटील. पिताश्रेयात रवींद्र पाटील साहेब क्रिकेटची प्रचंड आवड असणारे व्यक्तिमत्व, स्ट्रेंजर क्रिकेट संघाचे ते अध्यक्ष देखील आहेत आणि त्यांच्या माध्यमातून आज हा संघ आपण इथे खेळताना पाहताय. बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा आपण पाहिलं गती कमी, टॉस केला बॉलला आणि इथे मात्र आणखीन एक निर्धाव चेंडू. जास्तीत जास्त तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. पहिल्या रात्रीपासून आपण पाहिलं या मैदानाच्या आतमध्ये अगदी 8 वाजून पुढचा जेव्हा प्रवास होतो तेव्हा मात्र मॉइश्चरचं प्रमाण वाढतं आणि अशा परिस्थितीमध्ये मोठे फटके फार कमी येतात. त्यामुळे आता सिंगल डबलवरती देखील भर द्यावा लागेल. हाफ ट्रॅकर आडव्या बॅटने हा फटका मिड विकेटच्या दिशेमध्ये सजवलाय. डीपमध्ये चांगलं प्रोटेक्शन, फक्त सिंगल डबलने आता काम चालणार नाहीये कारण मोठं टार्गेट आहे. तुम्हाला खरं तर गेअर बदलावा लागेल, आक्रमक व्हावं लागेल. धाबांचा पाठलाग करताना मोठे फटके घ्यावे लागतील तेव्हाच्या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. असं म्हणतात प्रयत्नांती परमेश्वर. जर प्रयत्न केले तर या धावांचा पाठलाग होऊ शकतोय आणि जर का प्रयत्न सोडले तर मात्र तुम्हाला पराभवाला सामोरं जावं लागेल, यात तीळ मात्र शंका नाहीये. बॉलरचं कौतुक करावं लागेल. शफल झाले पुन्हा एकदा. फुलर लेनचा बॉल ड्राईव्ह केला, बॉलला लॉंग ऑन मधला फिल्डर भरपूर वेगाने अगदी 30 सर्कलच्या आतमध्ये पोहोचला. चेंडू उचलणार, फेकणार, दरम्यान आणखीन एक सिंगल त्या ठिकाणी मिळेल. चांगला खरं तर आपण पाहिला फिल्डिंग करणाऱ्या संघाचं देखील कौतुक करावं लागेल. सुहास शेठ गोंधली जे नेहमी चर्चेमध्ये राहिलेले असे खरं तर यशस्वी पुरस्कर्ते आहेत या संघाचे पॅकर आणि या संघाचे मेंटॉर तेजस मात्रे, मास्टर माइंड. खरं तर दोन्ही संघ त्याच ताकदीचे आहेत आणि या मॅचमध्ये आपण जर पाहिला दुसरा षटक देखील संपला आणि दुसऱ्या षटकामध्ये आल्या फक्त आणि फक्त 8 धावा आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करताना प्रदीप स्मृती नावा संघाची धावसंख्या धावफलकाची लागली ती म्हणजे 1 गडी बाद 9 धावा. आता येणारे 18 बॉल विजयासाठी तब्बल 61 रनची गरज. शिस्तबद्ध आयोजन सर्वात महत्त्वाचं म्हणजे वेळेला या ठिकाणी महत्त्व दिलं जात आहे. अनेक आपण प्रीमियर लीगच्या स्पर्धा पाहिल्या परंतु उलवानोड विभाग प्रीमियर लीग अशी स्पर्धा होणे नाही. मी आवर्जून उल्लेख करेन या स्पर्धेचा. भरपूर व्ह्यूअर्स आणि अप्रतिम क्रिकेट, स्टँडर्ड लेवलचं क्रिकेट तुम्हाला या प्रीमियर लीगमध्ये पाहायला मिळतं. 16 गावं या स्पर्धेमध्ये सहभागी झालेत आणि या 16 गावातील अनेक असे खेळाडू त्यांना मात्र हक्काचं प्लॅटफॉर्म या ठिकाणी उलवानोड कमिटीच्या माध्यमातून निर्माण झालं आणि आज वर्ष 5वं या स्पर्धेचं. अप्रतिम आणि प्रकाश होतामध्ये ही स्पर्धा आपण या ठिकाणी पाहतोय, अनुभवतोय. शेवटच्या 18 बॉल विजयासाठी 61 गोलंदाजी मार्कमध्ये गोलंदाज या ठिकाणी येतोय समीर नाईक. खरं तर आपण पाहिला समीर नाईक म्हणजे एक चपल खेळाडू आहे. तो कधीच शांत नसतो आणि जेव्हा तो फिल्डिंग करत असतो तेव्हा देखील तो भरपूर त्या ठिकाणी आपण पाहिला सतर्क राहणारा हा खेळाडू. यावेळेस बॉलिंग मार्कमध्ये आला वहालचा हा खेळाडू. या ठिकाणी आपण पाहिला पंचाच्या डाव्या बाजूने 18 बॉल 61 प्रतिषटक. आपण जर पाहिलं 20.33 हा रिक्वायर्ड रन रेट वाढलाय. आता मीत पाटील आणि त्याच्या बरोबरीने आपण पाहिला ऋतिक घरतला अभी नाही तो कभी नाही असा खेळ मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. जर का इथे प्रयत्न केले प्रत्येक षटकामागे तुम्हाला किमान 3 मोठे फटके घ्यावे लागतील तेव्हाच्या धाबांचा पाठलाग केला जाऊ शकतोय. किंबहुना 18 मध्ये तुम्हाला 10 षटकार मारायचं हे तुम्हाला कॅल्क्युलेशन माइंडमध्ये सेट करावं लागेल. परंतु या परिस्थितीमध्ये 10 षटकार मारणं तेवढंही सोपं नसणार आहे. पहिला बॉल यावेळेस आपण पाहिलं लोवर फुल टॉस फुटवर्क नाही आहे आणि इथे मात्र आलाय हा डॉट बॉल. ऑफ ब्रेक बॉल टप्पा पडल्यानंतर आतमध्ये बोलावून घेतो, विकेट किपरच्या हातामध्ये विसावतो, निर्धाव चेंडू आलाय. आता कॅल्क्युलेशन आपण पाहिलं शेवटचे 17 बॉल विजयासाठी तब्बल 61 रनची गरज. अप्रतिम अशी ही लढत आपण पाहिली. पहिल्या इनिंगमध्ये रोहित आणि मी मगाशी म्हटलं अंकितने केलेली भागीदारी उल्लेखनीय राहिली आणि त्यानंतर मात्र आता इथे देखील एका तशा मोठ्या भागीदारीची गरज आहे. भागीदारी करताना तुम्हाला स्ट्राईक रेट रन रेट हा तुमचा वाढवावा लागेल तेव्हाच तुम्ही धाबांचा पाठलाग या मॅचच्या दरम्यान करू शकताय. नेक्स्ट बॉल यावेळेस आपण पाहिला हा बॉल देखील बॅटला एज लागून मागे चाललाय. शॉर्ट थर्ड मॅनला गुड फिल्डिंग, तेवढा चांगला थ्रो आपण पाहिला. बॅकअप मिळालं. फॉलो थ्रू मध्ये आपण पाहताय त्या ठिकाणी आपण पाहताय खरं तर समीर नाईक याच्या माध्यमातून सिंगल आली. धावसंख्येत वाढ. आता येणारे काही बॉल विजयासाठी तब्बल 60 रनची गरज. 16 चेंडू आणि 60 धावा असं हे कॅल्क्युलेशन मैदानाच्या आतमध्ये आलं. डोंगरा एवढं मोठं आव्हान आता खरं तर आपण पाहिला प्रदीप स्मृती नावा संघासमोर उभं राहिलंय. मग तो क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. काल आपण पाहिला खरं तर भारतीय संघाचा साऊथ आफ्रिकन टीम विरुद्ध सामना 153 वर 4 आणि 153 मध्ये ऑल आउट. काय घडलं? अनप्रेडिक्टेबल हा क्रिकेटचा खेळ आहे. आणि इथे फुलर लेनचा बॉल लाऊड ऑफ फील्ड
लाऊड अपील केली आहे त्या ठिकाणी समीर नाईकने. बॅटला बॉल स्पर्श करून मागे पॅडवरती लागला आणि इथे आपण पाहताय सिंगल घेताना. याच दरम्यान तुरमाळे गावचे युवा उद्योजक आणि सरपंच चषक स्पर्धेचे दमदार आयोजक रोशन शेठ हातमोडे यांचे इथे आगमन. त्यांचं स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्तानं. आपण करूया. मान्यवरांची उपस्थिती आपण पाहिली मोठ्या संख्येमध्ये आणि प्रत्येक पाहुण्यांचा यथोचित मानसन्मान या ठिकाणी केला जातो आणि मान सन्मान होत असताना मात्र स्पर्धा थांबत नाहीये. अगदी वेळेवरती शिस्तबद्ध डिसिप्लिन क्रिकेटमध्ये खरं तर या गोष्टीची गरज आहे. अगदी ॲक्युरेट टायमिंगवरती प्रत्येक इनिंग समाप्त होतं आहे आणि प्रत्येक षटक समाप्त होतं आणि बरोबर टायमिंगवरती स्पर्धा देखील सुरू होत आहे. असं हे आयोजन. शेलगर नेगलीमध्ये लॉफ केला बॉलला, उंच चाललाय बॉल आणि इथे मात्र अंतर कमी कापलंय. संदेश पाटील झेल खाली, झेल पकडला त्या ठिकाणी. ऋतिक घरतचा हा दुसरा धक्का बसला प्रदीप स्मृती नावा टीमला. तकदीर पाटीलची पलटण आपण पाहता व्यासपीठासमोर इथून रवाना होतं. रिहानी एंटरप्राइजेस नावेखाडी स्वतः संघनायक त्या ठिकाणी तकदीर पाटील आहेत. बामणडोंगरीचे जबरदस्त खेळाडू संघमालक संजयजी ठाकूर आणि राजेंद्रजी म्हात्रे. एका बाजूने आपण पाहिला खारकोपर किंग्स प्रतीक पाटील खारकोपर गावचा हा स्टार खेळाडू. संघमालकाच्या भूमिकेमध्ये सुधीर शेठ ठाकूर आणि रोशनजी म्हात्रे. या आपण दोन्ही संघांना पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा देऊया. इथे आपण पाहिलं समीकरण थोडंसं आता अवघड होत चाललंय कारण पहिल्या 2 षटकामध्ये धावा कमी आल्या आणि जे इम्पॅक्ट या सामन्यामध्ये टाकायचं तर सुरुवातीला ओमकार नाईकने टाकलं. एकच धाव दिली पहिल्या पॉवर प्लेमध्ये. जर का 10-12 धावा पहिल्या षटकामध्ये आल्या असत्या त्यानंतर मात्र तुम्हाला एक मोमेंटम मिळाला असं. मात्र सुरुवात इतकी खराब झाली प्रदीप स्मृती नावा संघाची. तिथून मात्र आता सावरणं मात्र थोडासा आपण जर पाहिलं मुश्किल होत चाललंय, कठीण होत चाललंय या टीमला. फुल टॉस हलक्या हाताने बॉलला ऑन ड्राईव्ह केलाय. फटका चांगला पॅरल स्ट्रोक आणि तिथे प्रयत्न चांगले होते आणि सिग्नल आलाय स्वतः खेळाडूच्या माध्यमातून. हा षटकार येतोय प्रदीप स्मृती नावा टीमला. अक्षय म्हात्रे तरगरचा अतिशय विस्फोटक खेळाडू. त्याने मात्र तरगरचा ब्रँड या बॉलवरती दाखवला. फुलटॉस बॉल होता त्याच्यावरती आक्रमण केलं समीर नाईकच्या अगेन्स्ट आणि तिथे मात्र षटकाराला 6 धावा आल्या. अजूनही 53 रनची गरज येणाऱ्या काही बॉलमध्ये बॅटिंग करताना प्रदीप स्मृती नावा या टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेट हाफ ट्रॅकर शॉट आर्म पूल केलाय. हा फटका इथे फसलाय कारण डीप मध्ये चांगला झेल त्या ठिकाणी पकडतायत क्षेत्ररक्षक सनी ठाकूर आणि खेळाडू उभा झालाय अक्षय म्हात्रे. आणखीन एक धक्का प्रदीप स्मृती नावा या टीमला. चांगला फटका होता इथे. खरं तर हा एखादा षटकार जर आला असता तर नक्कीच आगरी कोळी कराडी भूमिपुत्रांच्या मनाने घेतला एकच ठाव. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला फक्त आणि फक्त दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचंच नाव. अप्रतिम संगीत तुम्ही डीजेच्या माध्यमातून ऐकताय. शेवटचे 12 बॉल विजयासाठी 53 रनची गरज. आता खरं तर आपण पाहिला रिक्वायर्ड रन रेट हा प्रचंड वाढलाय या मॅचच्या दरम्यान. अजूनही या मॅचमध्ये आपण जर पाहिलं 26.50 प्रत्येक षटकामागे करावे लागतील. शफल झाले होते. स्टान्स दाखवला होता. ॲकर लाईन खेळण्याचा प्रयत्न गती होती चेंडूमध्ये पण दिशा खराब होती. पंचाने या बॉलला वाईड घोषित केलं. डाव्या अशा बाहेर जाणार चेंडू. पंच जावेद फरीद सर एका बाजूने स्क्वेअरलेग पंचाच्या भूमिकेमध्ये आपण पाहताय. सुनीलजी पाटील सर तिसरे पंच आमचे शैलेश चव्हाण सर. अप्रतिम कार्य त्यांचं राहिले असं बोर्ड स्पर्धेमध्ये. नो कॉन्ट्रोवर्सी आणि नियमांमधली पारदर्शकता त्यांच्या माध्यमातून आपल्याला सातत्याने बघायला मिळाली. सामना आपण जर पाहिला अजूनही काहीही घडलेलं नाहीये. 12 मध्ये 52 हे कॅल्क्युलेशन. मित पाटील संघर्ष करतोय या मॅचच्या दरम्यान. हा त्याचा फटकाही फसलाय आणि इथे मात्र आपण पाहिला आणखीन एक मोठा धक्का बसला. प्रदीप स्मृती नावा टीमला खेळाडू बाद झाला कॅप्टन मित पाटील.
आले. खरं तर आपण पाहिला सुरुवातच चांगली झाली फिल्डिंग करणाऱ्या सिद्धार्थ आणि गोल्डी बामण-डोंगरी टीमची. ओमकार नाईकने एक षटक फेकलं, फक्त सिंगल रन दिली. RPL मध्ये आपण पाहिला यंगस्टर ठाणे रायगड या संघामधला तो सामनावीराचा मानकरी राहिला होता. प्रचंड गुणवत्ता त्याच्याकडे ठासून भरली आणि आज आपण पाहिला कॅप्टनची भूमिका तो या स्पर्धेमध्ये साकारतो. एका बाजूने आपण पाहिलं यंग टॅलेंट नावा संघाचा आपण पाहिला फ्युचर या ठिकाणी मित पाटील त्याच्यावर देखील कॅप्टनची जबाबदारी. नवीन खेळाडू चालला मैदानाच्या आतमध्ये स्वराज पाटील नावागावचा आणखीन एक आपण पाहिला हा फलंदाज या ठिकाणी 6व्या क्रमांकावरती बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये चालला. 52 धावा करायच्यात. किरण पाटील पनवेल समालोचक असोसिएशनचे अध्यक्ष आणि याच विभागातील एक अप्रतिम असे समालोचक त्यांचं या ठिकाणी आगमन आणि सुपर हिटमध्ये त्यांचा संघ दाखल देखील झाला. त्यामुळे त्यांच्या चेहऱ्यामध्ये तुम्हाला वेगळा आनंद पाहायला मिळतोय, कारण या स्पर्धेचं टायटल जिंकणं हे प्रत्येक संघाचं स्वप्न आहे. त्यामुळे तुम्हाला इथे घाम गावा लागेल. यावेळेस आपण पाहिला ऑन ड्राईव्ह अलॉंग द कार्पेट हा फटका जमीन लगतचा. संदेश पाटील डीपमध्ये चांगली फिल्डिंग करत असताना फक्त सिंगल डबलने काहीही होणार नाही. तुम्हाला आता मोठे फटके खेळावेच लागतील आणि जर का मोठे फटके आले नाही या षटकामध्ये तर हा सामना आपण पाहिला तर अगदी कठीण होऊन जाईल. परिस्थिती अतिशय नाजूक बनली आहे फलंदाजी करणाऱ्या प्रदीप स्मृती नावा टीमला. आणि इथे आपण पाहताय फलंदाज लेफ्टी बॅटर हर्ष कोळी गव्हाण संघाचा स्ट्रायकिंग एंडवरती आला. बॉलिंग मार्कमध्ये आपण पाहताय अंकित शिवकर एक चांगला अष्टपैलू खेळाडू मोरावे गावचा. बॅटिंग चांगली केली, बॉलिंग तो मैदानाच्या आतमध्ये चांगली करतोय आणि त्याच्या समोर आपण पाहताय गव्हाणचा हा खरं तर आपण पाहिलं आणखीन एक यंगस्टर हर्ष कोळी स्ट्रायकिंग एंडवरती. टार्गेट प्रचंड मोठा आहे. धावांचा पाठलाग करताना खराब बॉल, फुल टॉस बॉल, आ बेल मुझे मार असा हा चेंडू होता आणि त्याच्यावरती केला प्रहार. स्क्वेअरलेगच्या वरून बॉलला पाठवलं, सीमारेषा पार, आलाय षटकार. अजूनही 45 रनची गरज आहे. खरं तर आपण पाहिलं एखादं षटक 30+ यायला हवं आणि या षटकामध्ये आतापर्यंत आपण पाहिलं अंकित शिवकरने धावा खर्च केल्या तब्बल 8, गडी बाद केला 1. मित पाटीलचा त्याने विकेट घेतला महत्वाचा आणि हर्ष कोळी मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. जरी समोर मोठं आव्हान असलं, समोर संकट जरी असली, त्या संकटांना तोंड देण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. हे सांगताना हर्ष कोहली बॅकफुटला गेले, अप्रतिम स्क्वेअर कटचा हा फटका आपण पाहिला. डीप स्वीपर कव्हरला बॉल चालला, सीमारेषा पार, रन्स मिळतील 4. टायमिंग वेट अँड वॉच खरं तर आपण पाहिला या ठिकाणी या पॉलिसचा वापर केला आणि त्यानंतर मात्र हा फटका त्याने पॉइंटच्या डोक्यावरून एक्झिक्यूट केला. इथे चौकाराला उशीर झाला असं म्हणावं लागेल, कारण टार्गेट अजूनही आपण जर पाहिलं शेवटच्या 8 बॉल विजयासाठी 41 रनची गरज, म्हणजे 7 षटकार, 8 चेंडू आणि 41 असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आले. परंतु धावा तुम्हाला जितक्या बनवता येतील त्या बनवण्याचा प्रयत्न तुम्हाला या मॅचच्या दरम्यान करावा लागेल. अंकितच्या अगेन्स्ट हल्ला बॉल, ऑन ड्राईव्ह केला बॉलला आपण पाहताय हलक्या हाताने मात्र ढकलला फक्त बॉलला स्पीड विकेटच्या दिशेमध्ये. रोहित मात्रे बामण-डोंगरीचा खेळाडू वेगवान थ्रो झालाय आणि तेवढ्याच वेगाने मात्र या 2 धावा देखील कंप्लीट करताना आपण दोन्ही फलंदाजांना पाहिलं. 2 धावा आल्या. आता समीकरण आपण जर पाहिलं तर शेवटचे 7 बॉल विजयासाठी 39 रनची गरज, 7 चेंडू आणि 39. पहिल्या षटकामध्ये 1 आली, सेकंड ओव्हरमध्ये आल्या फक्त 8 सनीत ठाकूरच्या अगेन्स्ट आणि तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा समीर नाईकने फक्त 8च रन खर्च केल्या. या 3 षटकांमध्ये पहिल्याच सत्र आपण सेकंड सत्रामध्ये आपण पाहिलं बामण-डोंगरी संघाचं पहिल्यांदा पारडं जड झालं आणि आता अंतिम षटकामध्ये कमबॅक करताना पुन्हा एकदा अप्पर कट हा फटका पाहिला आपण डीप बॅकवर्ड पॉइंटकडे चाललाय. 1 बाउन्स इन टू द फॅन्स. आणखीन एक या षटकामधला एक नेत्रदीपक असा हर्ष कोळीचा चौकार. शेवटचे 6 बॉल आता विजयासाठी तब्बल 37 रनची गरज, 6 चेंडू आणि 37 धाबा असं हे समीकरण मैदानामध्ये आलं. नेक्स्ट मॅच रिहानी एंटरप्राइजेस नावेखाडी विपक्ष खारकोपर किंग्स तकदीर आणि प्रतीक या दोघांमध्ये तुम्हाला चांगलं बॅटल पुढच्या मॅचमध्ये पाहायला मिळेल. दोन्ही टीमला पण शुभेच्छा देऊया आणि हा सामना जसा संपेल आपण लगेच ज्या टीमने फिल्डिंगचा निर्णय घेतला असेल त्या टीमला विनंती राहील आपण लगेच मैदानामध्ये दाखल व्हायचं आहे. शिस्तबद्ध आयोजन आणि खूप चांगलं असं हे नियोजन तुम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून पाहताय. लास्ट ओव्हरमध्ये गोलंदाजी मार्कमध्ये आला गोलंदाज मासूम कोळी, वहालचा हा खेळाडू
नाव देखील अतिशय चांगलं आहे, त्याचं युनिक नाव आहे मासूम कोळी. यावेळेस आपण पहिला गोलंदाजी मार्कमध्ये आला शेवटच्या षटकामध्ये आणि समोर आपण पाहता फलंदाज सज्ज आहेत त्या ठिकाणी स्वराज पाटील. 6 चेंडू आणि 37 धावांचं कॅल्क्युलेशन. माप्यासही 6 बॉल 35चं समीकरण. पहिला हा शॉर्ट आर्म पूलचा फटका मिड विकेटच्या वरून ठोकलाय बॉलला, सीमा रेषा पार आलाय षटकार. 41 रन धाव फलकावरती आले. आता अजूनही 5 चेंडूमध्ये 29 रनची गरज, म्हणजे सामना अजूनही ऑन आहे, मॅच ऑन आहे. जर 5 षटकार आले तर हा सामना नक्कीच प्रतिस्पर्धी नावा संघाच्या खरं तर बाजूला झुकेल. तो प्रयत्न होईल का तर नाहीये. हा लॉंग द कार्पेट हा फटका मिड विकेट क्षेत्रामध्ये खेळून काढला, फक्त सिंगल आली. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला, भरपूर वेगाने चाललेत, थ्रो चांगला होता आणि निर्णय मात्र आता तिसऱ्या पंचांकडे जाईल. अतिशय क्रुशल हा निर्णय राहील, कारण 5 मध्ये 29 हव्या होत्या आणि इथे आपण पाहिल्या हा निर्णय देखील तेवढाच महत्त्वाचा राहील टार्गेटकडे वाटचाल करण्यासाठी. आपण जाऊया कंट्रोल रूममध्ये. PTCच्या माध्यमातून हे लाईव्ह टेलिकास्ट, पनवेल टेनिस क्रिकेट लाईव्हच्या माध्यमातून हे खरं तर थेट प्रक्षेपण तुम्हाला रिप्ले टेलिकास्टमध्ये पाहायला मिळेल. या क्षणाला फलंदाज पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलेला आहे की नाही हे चेक केलं जाईल आणि योग्य निर्णय आम्ही लगेचच तुमच्याकडे पोहोचवणार आहोत. अंतिम षटकामध्ये जवळजवळ 35ची गरज असताना पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर असं वाटलं होतं हा सामना बनेल, परंतु त्यानंतर मासूम कोळीने केलेलं कमबॅक. निर्णय पेंडिंग आहे. अगदी व्यासपीठाच्या मागच्या बाजूला एक मोठी स्क्रीन लावली आहे, त्याच्यावरती देखील तुम्ही पाहू शकताय. सर्वांच्या नजरा ज्या खेळाडूंच्या आता त्या स्क्रीनवरती आल्यात. आपण पाहता हर्ष कोळी वैयक्तिक 4 चेंडू 16 धावसंख्येवरती घेतो. स्वराज पाटील 2 चेंडूमध्ये 7 या धावसंख्येवरती योगदान देतो आणि त्याच्या बरोबरीने नॉट आउट. चला, सुरक्षित खेळाडू पोहोचलाय मैदानाच्या आतमध्ये स्वराज स्ट्रायकिंग एंडवरती. आता कॅल्क्युलेशन आपण जर पाहिलं 4-27, एखाद दुसरी जर चुकी या मॅचमध्ये गोलंदाजाने केली तर या मॅचमध्ये कमबॅक करता येईल आणि ते होईल का. खरं तर असा एखादा क्षण जर आला या ठिकाणी प्रतिस्पर्धी नावा संघाच्या वाट्याला तर तिथून मोमेंटम शिफ्ट होऊ शकते. आता इथे कॅल्क्युलेशन 4 चेंडू आणि 27 धावा. यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक्साइटिंग द पॉवर डाऊन द ग्राउंड. हा फटका बॉलला पाठवलाय लॉंग ऑन सीमा रेषा पार, आउट ऑफ द पार्क षटकार. एकवीस धावा लास्ट ओव्हर मध्ये ब्लास्ट मैदानाच्या आतमध्ये करतात स्वराज पाटील. हे देखील आपण पाहिलं, त्याच्यासाठी देखील चांगलं राहील, संघासाठी चांगलं राहील. कदाचित पुढच्या मॅचमध्ये तो टॉप ऑर्डरला तुम्हाला पाहायला मिळेल, कारण या सामन्यामध्ये धावा बनवायच्या सुरुवातच खराब झाली, परंतु शेवट मैदानाच्या आतमध्ये गोड करतोय स्वराज पाटील. हा खेळाडू मासूम कोळीवरती हल्ला बॉल आक्रमण करतो मैदानामध्ये स्वराज पाटील. शेवटचे 3 बॉल 21 धावा. मी मगाशी म्हटलं एखादी चूक जर गोलंदाजाकडून झाली तर या मॅचमध्ये कमबॅक करता येईल, या मॅचमध्ये शिरकाव करता येईल. आणि इथे आपण पाहताय शेवटचे 3 बॉल 21 धावा. एखादा डॉट बॉल, एखादा विकेट जर का मिळाला तर मात्र अजून अडचणी वाढतील. आणखीन एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. स्लॉट मध्ये बॉल आला, त्याला मात्र पाठवलाय सिक्सर प्लॉट मध्ये. हा षटकार येतोय स्वराजच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी नावा टीमला. क्या बात आहे. आयुष्य हे एक रंगमंच आहे. या रंगमंचावरती वावरताना असे वावरा की त्या रंगमंचाच्या खाली उतरल्यानंतर देखील तुमच्यासाठी टाळ्या व्हायला हव्यात. म्हणजे जरी तुमच्या समोर पराभव असला तर तुमच्यामध्ये संघर्ष करण्याची जिद्द असायला हवी. आणि संघर्षमय इनिंग आपण स्वराज पाटीलची मैदानाच्या आतमध्ये पाहता. अफलातून या खेळाडूने मात्र आज चौफेर फटकेबाजी करत तमाम प्रेक्षकांची या ठिकाणी मने जिंकलेत. शेवटचे 2 बॉल विजयासाठी 15 रनची गरज. मी मगातपासून म्हणतोय, करतो एखादी चूक होईल का आता, हे देखील हा एक मोठा प्रश्न आहे. आणि जर का झाली तर मात्र आनंदाचं वातावरण तुम्हाला प्रतिस्पर्धी नावा संघाच्या खेम्यामध्ये पाहायला मिळेल. 2 बॉल 15 धावांचं समीकरण. फुल टॉस गॅपमध्ये हा फटका आहे आणि एका टप्प्याने बॉल चाललाय संदेशच्या डोक्यावरून सीमा रेषा पार, चौकार. चमत्कार घडणार नाही. एक बॉल आता शेवटचा पेंडिंग आणि धावा करायच्या तब्बल 11. सुरुवातीला जर कर्तृत्व सिद्ध केलं असतं तर आता चमत्कारावरती डिपेंड राहावं लागायची वेळ आली नसती प्रतिस्पर्धी नावा टीमला. आता 1 बॉल आणि 11चं समीकरण. मासूम कोळीवरती हल्ला बोल.
35 करायच्या होत्या आणि आतापर्यंत आपण पाहिला जवळजवळ या षटकामध्ये 3 षटकार आणि 1 चौकार 1 दुहेरी अंक 24 त्याने 5 चेंडूमध्ये खर्च केले. आता शेवटचा बॉल आहे ओव्हर द विकेट. यावेळेसचा बॉल बॅक टू द बॉलर. बॅटची टॉपेज घेऊन मात्र बॉलरच्या हातामध्ये विसावला आणि इथे मात्र हा सामना जिंकलाय पहिला सामनाच्या रात्रीमधला. सिद्धार्थ गोल्डी बामणडोंगरी टीमने. वेल प्लेड बॉईज, हार्ड लक टीम. प्रदीप नावा संघ. चला दोन्ही संघ लाईन अप करा, एकमेकांना हस्तांतरण करा आणि लगेचच पुढच्या मॅचकडे आपण वळणार आहोत. रिहानी एंटरप्राइजेस नावेकाडी विपक्ष कारकोपर किंग्स या 2 टीमच्या दरम्यान पुढची लढत तुम्हाला पाहायला मिळेल. तत्पूर्वी आपण जाऊया पुढच्या सामन्याकडे.